हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. थंबनेल टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की मी दिवाळीचा व्लॉग का शेअर केला नाही ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये सांगते आणि थोडी क्लिप तुमच्यासोबत शेअर करत आहेत की बघा दिवाळीचं लक्ष्मीपूजन कसं झालं होतं. सुंदर मांडणी केली होती आणि खूप छान मी डेकोरेशनसुद्धा केलं होतं, पण व्लॉग शेअर केला नाही कारण आमच्याकडे लाईट गेली होती. खूप पाऊस आणि हवा वगैरे सुटली होती. लाईट गेली अचानक जेव्हा मी स्वतः तयार व्हायला गेली. अगदी सगळ्याच गोष्टी तयार होत्या, मांडणी वगैरे सगळं तयार केलं आणि तुमच्यासोबत शेअर करणार होते तोपर्यंत लाईट गेली आणि एकदम अंधार झाला आणि ही तुम्हाला क्लिप शेअर करते. अगदी अंधारामध्ये आम्ही फ्लॅश लाईट लावून, मोबाईलचे फ्लॅश लाईट लावून हे सगळं काही शूट केलं. तर बघू शकता डेकोरेशन किती सुंदर केलं होतं मी. फुलांची ही रांगोळी होती, मध्ये पावलं काढली होती, एका साईडला एक समई लावली होती, दुसऱ्या साईडला सेम डेकोरेशन करून समई आणि देवीचे पावलं ठेवली होती. छान प्रतिमा होती समर्थांची, त्यांना फोटो, तोरण लावलं होतं. खाली बघू शकतात किती अंधार आहेत पण दिव्यांनी खूप छान दिसते. पण जे काही मी पूजा विधी वगैरे जी शेअर करणार होते ते शेअर करू शकले नाही. दार छान सुशोभित झालं होतं तोरण आणि छान फुलांनी वगैरे, रांगोळींनी. आणि तरी पण तसा दिवाळीचा उत्साह कमी झाला नाही. तर आमची जान्हवी छान सुरसुऱ्या वगैरे पेटवत आहे, ती देखील आनंदित आहे. पण मागे तुम्ही बघितलं असेल घरामध्ये पूर्ण अंधार आहे. जो काही म्हणजे देवांजवळ दिवे पेटवले होते त्याचा उजेड होता, मेणबत्त्या वगैरे पेटवल्या होत्या. तर दिवाळी थोडीशी म्हणजे दिवसभर तर खूप छान गेलं. तयारीमध्ये खूप वेळ गेला माझा, पूर्ण दिवसच गेला खरं तर. पण जेव्हा शेअर करण्याची वेळ आली तेव्हा लाईट गेली होती. रांगोळीसुद्धा दारामध्ये सुंदर काढली होती आणि छान सुंदर असा दिवा ठेवला होता मी तिथं. बघू शकता बॉर्डर वगैरे काढली होती. तर सगळ्याच गोष्टी ना खूप सुंदर केल्या होत्या, खूप मेहनतीने केल्या होत्या आणि ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. पण हरकत नाही, आत्ता तुमच्यासोबत जे काही अंधारातलं आहे ना ते शेअर करते. नंतर लाईट आल्यावर ते मग परत शूट केलं होतं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर दिवे वगैरे जे काही लावले होते ना त्याच्या उजेडामध्ये जे काही दिसतंय ते इथे शेअर करते. आणि पॅसेज जो आहे ना फ्लोअरवरचा त्यात लाईट होती म्हणून मग तिथं जान्हवी वगैरे तिने पाऊस लावला. तिला खूप हौस होती पण खाली जाण्यासाठी घाबरत होती म्हणून तिथं जिन्यामध्ये तिला 1-2 पाऊस लावू दिला. तेवढाच तिला म्हणजे आनंद मिळेल म्हणून. आणि बाकी फटाके वगैरे मुलं फोडतच नाही कारण ते आता मोठे झाले, त्यांना माहिती आहे पॉल्युशन वगैरे होत असतं, त्यामुळे त्यांना फटाके फोडण्याचा आता तेवढा रस राहिलेला नाही. आणि आता बघा लाईट आलेले आहेत. खूप वेळानंतर लाईट आले होते जेव्हा माझी पूजा वगैरे सुद्धा म्हणजे पूर्ण झाली. मुहूर्ताची वेळ जी होती पूजेची ती निघून जात होती म्हणून मी पूजा करून घेतली अंधारामध्ये. आणि आता उजेडामध्ये तुम्ही बघू शकतात की जी काही मांडणी केली होती ती थोडक्यात शेअर करत आहे. तर फ्रेंड्स, जे काही मांडणी केली होती, जे काही डेकोरेशन केलं होतं तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केलं आहे. पूर्ण ब्लॉग शेअर न करता कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तुम्हाला भाऊबीजचा व्लॉग मी शेअर करते. मितालीची लग्नाच्या नंतरची पहिली भाऊबीज होती तर ती आली होती.
पुण्यावरून. आणि इथं बघा आमचा विकी टोपी तिरपी करून करून फोटो काढतोय. तर अशी मुलांची खूप मस्ती असते. एक रक्षाबंधनचा दिवस असतो आणि एक भाऊबीजचा. खूप मस्ती करतात आणि एरवी देखील आम्ही एकत्र आलो किंवा मुलांची वेगळीच मस्ती सुरू असते. तर पूर्वेश काय, अंकित काय, विकी काय, तिघंही अगदी खूप मोठे झालेत पण तरी त्यांची मस्ती काही कमी होत नाही. आणि मितालीचं ओवाळून झाल्यानंतर यश ओवाळत आहे. अगं अजून एक वेळा घे ना. हा खालून डोक्याला पण लावायचं असतात मग फिरायचं असतं. तर बघा अशी मस्ती आणि अशी चिडवी असते एक दुसऱ्याला त्यांची. आणि तर यशने अंकितला गिफ्ट केलेला आहे एक सुंदर असा परफ्यूम होता तो. तर खूप सुंदर तिने गिफ्ट केला आहे. आणि इथं पूर्वेश तिला गिफ्ट करतो आणि तीसुद्धा पूर्वेशला गिफ्ट करते. तर पूर्वेशने तिला लक्ष्मी आहे सिल्वर चांदीची लक्ष्मी जे फ्रेम आहे ती गिफ्ट केली आहे. तिनेसुद्धा त्याला डिओ गिफ्ट केलेला आहे. मितालीलासुद्धा जी चांदीची जी लक्ष्मीची फ्रेम आहेत ना ती गिफ्ट केलेली आहेत. आणि इथं विकीलासुद्धा यशश्री म्हणजे यशने गिफ्ट केलेलं आहे तेही परफ्यूम. तर असे वेगवेगळे तिने गिफ्ट केले आहेत. खूप छान गिफ्ट होते सगळ्यांचे. आणि आम्ही देखील मिताली यशला छान लक्ष्मीची फ्रेम गिफ्ट केली जेणेकरून मिताली तिच्या घरी जाऊन देवाऱ्यामध्ये ती ठेवू शकते आणि आमची आठवण तिला कायम राहील. आणि यशला सुद्धा लक्ष्मीचा कायम आशीर्वाद राहावा, आमची आठवण राहावी म्हणून तिलासुद्धा लक्ष्मी दिली. आज अंगठीचं नसतं का, निंबूचं असतं आज महत्व. इथं समोर जे आहेत ना ते ज्युनियर मंडळी बसली आहेत इंगळे फॅमिलीतली. आणि डाव्या साईडला मोठी मंडळी सिनियर मंडळी बसली आहेत इंगळे फॅमिलीतली. तर मुली आधी त्यांच्या भावांना वळून घेत आहेत, नंतर काका बाबांना वळून घेत आहेत. तर असा हा आमच्या इथला भाऊबीजचा किंवा जेव्हा रक्षाबंधन असतो तेव्हा असा हा कार्यक्रम 1-2 तास चालतो. आणि यांची खूप गडबड असते मुलामुलींची आणि आम्ही फक्त यांना बघतो. कारण की आता त्यांना गिफ्टची पण सुद्धा काही पडलेली नसते. बस हा जो क्षण असतो ना त्यांना एन्जॉय करायचा असतो, एक दुसऱ्यासोबत गप्पा वगैरे मारून आणि हे सगळे काही सण साजरा करायचा असतो. फक्त आता लहान तनू, भूमी आणि देऊ आहे ज्यांना गिफ्टची थोडी ओढ असते आणि त्या लहान आहेत म्हणून, बाकी मोठ्यांना एवढं काही म्हणजे गिफ्टची ओढ नसते. इथं तनुभूमीकडून वॉटर बॉटल्स दिल्या तिघी भावांना, अगदी छान क्वालिटीच्या काचेच्या बॉटल्स त्यांना देखील आवडल्या. एक दुसऱ्यांना जे काही गिफ्ट दिले ना ते खूप सुंदर आणि खूप चांगले होते. आणि अंकित आणि पुरुषाने देखील तनुभूमीला ड्रेस घेतले आहेत जे भूमीने आता वेअर केला आहे. तनूने अजून खरेदी केला नाही. तर असं काही सुरू आहे त्यांचं भाऊबीजचं सेलिब्रेशन. फक्त आम्ही लांबून बघत असतो आणि यांचा जो आनंद आहे, याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला देखील आनंद होतो की असं हे कायमच ना सोबत राहावे अगदी मोठे होईपर्यंत. मुली देखील मोठ्या होतील, त्यांच्या घरी जाईल तोपर्यंत त्यांनी लक्षात ठेवावं भावांना आणि भावांनी देखील बहिणींना आठवण ठेवावी. आणि हा सण अगदी कायम त्यांचा असा साजरा होत राहावा, अगदी ते म्हातारे होईस्तोवर आम्ही असो नसो. तुला इकडनं सुरुवात करते का? आणि आता वाढत आहे ह्या मामा लोकांची, तिघही मामांची लाडकी भाची आमची देवांशी. तर सोनू नसली तरी देवांशी आहेत आणि देवांशीला कळायला लागले तेव्हापासून तिघही मामांना आणि तिच्या आजोबांना देखील ती ओवाळते, राखी बांधते, भाऊबीज करते.
तिला ना आमच्या फॅमिलीमध्ये प्रचंड आवडते, खूप आवडते. आणि इथं अंकितने तिला सुंदर अशी एक पर्स गिफ्ट केलेलं आहे. त्यानंतर जान्हवीसुद्धा होतीच, तर तिची भाऊबीज मग आजच करून घेतली. वेगळं घरी सेलिब्रेशन करण्यापेक्षा आम्ही इथंच तिला मग ॲड केली ती की तू पण इथंच कर म्हणून. तर जान्हवीचे देखील इथं छान ओवाळणं सुरू आहेत. अगदी व्यवस्थित गावाच्या पद्धतीने ते ओवाळत आहे. तर सगळेच तिला म्हणजे म्हणत होते की एवढं का ओवाळते, पण तिला माहिती आहे की गावाकडे आपण कशा पद्धतीने ओवाळतो. तर ती त्या पद्धतीनेच व्यवस्थित तिची भाऊबीज करत आहे. आणि इथं यांची मस्ती अजून संपलेली नाही आहे. आणि इथं काय काय गिफ्ट आले आहेत, काय काय म्हणजे होणार आहेत पुढे, काय सगळ्या चर्चा ह्या भाऊ लोकांच्या सुरू होत्या, मजा मस्ती सुरू होती. आणि असा हा एकूण ना भाऊबीजचा ब्लॉग होता. त्यामध्ये मी थोडंसं दिवाळीचंसुद्धा ॲड केलं. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज नक्कीच तुम्ही लाईक करा. कमीत कमी ह्या बहीण भावंडांच्या मस्तीसाठी तरी तुम्ही लाईक करू शकतात. आणि कमेंटसुद्धा करा आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. आणि जाता जाता सुंदर हे डेकोरेशन जे माझ्या जावेने केलं आहे तिच्या घरामध्ये ते पाहून जा. शिवाजी महाराजांची मूर्ती आहेत, बैलगाडी आहेत, सुंदर इथं दिवे सजवले आहेत, पण इथं पेटवले नाहीत कारण की ते विझून जातात फॅनमुळे. सुंदरशी बाहेर अशी रांगोळी काढली आहेत. आणि डेकोरेशन कसं वाटलं हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.